काल गेलो तो भाऊ मी सराळ्याले नानमुखातनी तर ती होता माऊली डीजे एवढा भयानक वाजला की तिथून घरी आलो आपण आणि आपल्याला डायरेक्ट आवाजच नाही येत जाय. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा आहे की आज जाणं होतो भाऊ आपल्याला सराळ्याला, कारण तिथे होतो भाऊ सागरचं नानमुख. मग काय निघालो बा गाड्या घेऊन. आता सागरच्या नानमुखातनी बरेच जण चालले, आमच्या गावातले 4-5 गाड्या जायला पुढे. आता आम्ही चालू मागून, आम्हाला झाला उशीर. मग निघालो बा सराळ्याला जायचे. सराळ्याला पोहोचल्यावर गाडी दिली भाऊ, पहिले साईडला लावून गाडी साईडला दिली लावून, आणि हे दोघं आले भाऊ मागून. यायला मला चला बा उशीर झाला तरी पण तुम्हाला. मग सबंधन चाललो भाऊ आम्ही. आता कुठपर्यंत डीजे आहे ते पाला की ना. मग आलो भाऊ तिकडे डीजे वगैरे पद्धतशीर पैकी चालू होता. आता सागरच्या लग्नात ते भरपूर पब्लिक केलं होती भाऊ. आता मित्र भरपूर आहेत ना गळ्याचे, सगळेजण डान्स करू आले मस्तपैकी. सागरनं सांगितलं पण माऊली नायक डीजे. आता माऊली नायक डीजेचा असा विषय आहे की आमचं गाव म्हणा, आसपासचे खेडे म्हणा, की या डीजेनं एवढं मार्केट करून ठेवलं आहे की आमच्या गावात म्हणा, आसपासच्या खेड्यात म्हणा, कुठेही काही कार्यक्रम असला तर माऊली नायक डीजे शिवाय दुसरा डीजे काही कोणी बोलावत नाही, कारण की तो डीजे एक नंबर आहे आमच्या खेड्यापाड्यासाठी. आता तुम्ही पुरा व्हिडिओ शेल्यापर्यंत पाहिला तर मग पहिले तुम्ही लाईक करा, आणि लाईक जर नशीन करायचं तर मग पहिले फॉलो करा. तर चला मग आजच्या एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर कोणी सराळ्यावरून पाहत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.